नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक गोडाचा पदार्थ बदाम पुरी. इथे मी बदाम सोलून घेतलेले आहेत. हे मी रात्रभर भिजत घातले होते आणि सकाळी सोलून घेतलेले आहेत. 1 वाटी बदाम घेतलेत. आता हे आपण वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला. थोडंसं दूध घालायचं आणि आता फाईन अगदी पेस्ट करून घेऊया. हे बघा, अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे बदामाची. आता इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता, पण मैद्याने छान रिझल्ट येतो. तुम्ही अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदासुद्धा घेऊ शकता, पण पारंपरिक जी रेसिपी आहे ती मैद्याने केली जाते. त्यासाठी आपण इथे मैदा घेतलेला आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिठाने आणि छान चव येते याला. यामध्ये आता पेस्ट सगळी घालूया. आता यामध्ये आपण घालणार आहोत फूड कलर. तुम्हाला नको असला तर नाही घातला तरीही चालेल, पण त्याने छान दिसतात पुऱ्या, म्हणून मी हा रंग घालते. हा लेमन येल्लो कलर आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचे आणि हे सगळं आता पूर्ण पिठाला चोळून घेऊया तूप. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हाही नवीन रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हे बघा, आपल्याला वेगळं दूध किंवा पाणी घालायची काहीच गरज लागली नाही. ही जी बदामाची आपण पेस्ट केली होती त्यातच पीठ चांगलं भिजते आणि पीठ घट्टच भिजवायचं आहे, जसं आपण पुरीसाठी भिजवतो. ते बघा, एवढं घट्ट पीठ पाहिजे. आता हे आपण 15 ते 20 मिनटं झाकून ठेवूया. यासाठी आपल्याला वरून दूध घालायची गरजच लागली नाही. जर लागलंच तर थोडंसं दूध घालायचं. आपलं पीठ रेस्ट करतं आहे तोपर्यंत आपण इथे एक साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1.5 कप साखर घेतली आहे. त्यात 1 कप पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. हे बघा, आता साखर विरघळली आहे. यात आपण थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत आणि अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे, म्हणजे मग साखर पुन्हा क्रिस्टलाइज होत नाही. आता आपण एका प्लेटमध्ये थेंब घेऊन बघूया. हा जरा थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच चेक करायचं आहे, नाहीतर लक्षात येत नाही आपल्याला. थोडा गॅस कमी करूया. आता हे बघा, थंड झालेला आहे. अजून पाक झाला नाही आहे. पाक जर एकतारी झाला नाही तर आपल्या पुऱ्या मऊ पडतात. त्यामुळे पाक व्यवस्थित एकतारी झालाच पाहिजे. यावर सुद्धा तुम्हाला कळू शकतं. जर शेवटचा थेंब असा ओढत पडला, तार आली, तर त्यावरून आपण ओळखायचं की हा एकतारी पाक झालेला आहे. तर परत एकदा आपण चेक करूया. हा थेंब थोडा थंड होऊ द्या, त्याशिवाय कळत नाही आपल्याला. हे बघा, तार यायला लागली. याचा अर्थ आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करूया आणि थोडा थंड होऊ देऊया. आपण आता पुऱ्या करायला घेऊया. आता 20 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ छान भिजलंय. थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि पुरीच्या आकाराचे, पुरीसाठी आपण जेवढे गोळे करतो तेवढे करून घ्यायचे. पीठ आता चांगलं भिजलेलं आहे. आधी आपण गोळे करून घेऊया आणि मग लाटायला घ्यायचं. हे एवढे घ्या, थोडे मोठे घेतले तरी चालते. हे बघा, असे आधी गोळे करून घेऊया. आता आपण लाटायला घेऊया पुऱ्या. एक गोळा घ्यायचा आहे. पीठ लावायची काही गरज वाटत नाही. व्यवस्थित पातळ घ्यायची पुरी करून. आता ही अशी दुमडायची हलक्या हाताने. जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे आणि ही अशी दुमडायची. आणि ह्या कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या.
आता थोडी आणि लाटून घ्यायची आणि वरून थोडंसं 2-3 ठिकाणी असं टोचून घ्यायचं, म्हणजे ती अशी उघडणार नाही तेलामध्ये. हे बघा, आपली पुरी तयार आहे. अशा सगळ्या पुऱ्या करून घेऊया आणि मग एकदम तळायला घ्यायचे. आता आपण तळायला घेऊया पुऱ्या. आता आपण पुऱ्या तळायला घेऊया. तेल फार कडकडीत तापवायचं नाही आहे, थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे. हे बघा वर आलं, याचा अर्थ तेल तापलेलं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आता पुऱ्या आपण सोडूया. हे बघा, हे अशा प्रकारेच बुडबुडे आले पाहिजेत, एकदम फार तापलं नाही पाहिजे तेल. सावकाश होऊ द्यायची. गॅस अगदी लो टू मीडियमच ठेवायचा. आता त्या पलटूया. अशा आलटून पालटून त्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. अशी जर गर्दी वाटत असेल तर 2च घालायच्या, किंवा आडवा फ्लॅट पॅन घेतला फ्राय करायला तरी चालेल. आणि त्यात तेल भरपूर लागतं म्हणून मी ही कढई घेतलेली आहे. हे बघा, छान असा रंग आलेला आहे. आता या काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. लगेचच ह्या पाकात घालायच्या नाही आहेत, पाक पूर्ण थंड झाला पाहिजे तेव्हाच या घालायच्या आहेत पाकात. आता पाक पण आपला थंड झालेला आहे, यामध्ये आपण ह्या पुऱ्या घालायच्या आणि जास्त वेळ ठेवायच्या नाही आहे. घालून फक्त कोट हे होईल एवढंच ठेवायचं आहे आणि लगेच बाहेर काढायच्या. हे बघा, नाही तर त्या अति गोड होते. हे बघा, आपल्या बदाम पुऱ्या तयार आहेत. सगळ्या आपण अशा पाकामध्ये कोट करून काढायच्या. जास्त वेळ ठेवायच्या नाहीत, नुसते पलटी पलटी करूनच काढून घ्यायच्या. या बघा, आपल्या पाकातल्या बदाम पुऱ्या तयार आहेत. अगदी सुंदर अशी खुसखुशीत आणि अगदी चविष्ट, एकदम पौष्टिक चवदार पुरी तुम्ही नक्की करून बघा एखाद्या सणाला. आणि कशी झाली आहे ते मला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. वाव, हे बघा, अगदी फ्लेकी झालेली आहे, मस्त अगदी खुसखुशी.